नमस्कार. तिरंगा न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी कडक उन्हाळा अनुभवला. पृथ्वीचे वाढते तापमान हे जीवनसृष्टीकरिता धोकादायक आहे. आपणच निसर्गातील सृष्टीच्या नियमाच्या विरोधात जाऊन लाखो वृक्षाची बेसुमार कत्तले केली. त्याचा परिणाम आज तापमान वाढीत झाला. वृक्षतोड थांबवण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. वृक्ष लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्च केले जात आहे. पण काही शासकीय अधिकारीच शासनाचे झाडे लावा झाडे जगवा या योजनेला हरता फासताना दिसत आहे. श्रीरामपूर शहरात सिरसगाव हद्दीमध्ये कॉलेजच्या पाठीमागे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. याबाबत तिरंगा न्यूज टीमला गुप्त बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी तिरंगा न्यूजच्या टीमने या घटनेचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. तर वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराकडूनच दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. याबाबत पुराव्यासह संबंधित वन अधिकारी यांना कळविण्यात आले. परंतु या उलट संबंधित अधिकारी हे महिला असल्याने काम करण्यास असक्षम आहेत की काय असा सवाल आमच्या टीमला पडला. ठेकेदार हे संबंधित वन खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच वृक्षतोड करत असल्याची त्यांनी ही बाब वन अधिकाऱ्यांना सांगितली. आमच्या प्रतिनिधी वन अधिकारी सोनवणे यांच्याशी फोनवर संपर्क केला असता आमच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी त्यांच्याकडूनच वेगळीच प्रतिक्रिया मिळाली व आमच्या प्रतिनिधींनाच उलटसुलट सुनावण्यात आले. वास्तविक तक्रार केल्यावर त्या तक्रारीची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेणे अपेक्षित होते. मात्र वृक्षतोड करणारे ठेकेदार व वन खात्याने अधिकारी यांची मिलीभगत तर नाही ना. जर भारताच्या चौथ्या स्तंभाला जर अशी अडचण येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा सवाल नागरिकात केला जात आहे. तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा. 9665 44 88 98.